ज्या प्रकारे देशभरामध्ये उद्या मॉक ड्रिल होणार आहे आणि या मॉक ड्रिलच्या सूचना केंद्राकडून देण्यात आलेल्या आहेत। आपल्यासोबत नागरी सुरक्षा दलाचे संचालक प्रभात कुमार सर आहेत। सर, कशा प्रकारे मुंबईमध्ये आणि ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये मॉक ड्रिल होणार आहे? कारण मुंबईमध्ये कॅटेगरी 1 मध्ये उरण आहे, मुंबई आहे आणि तारापूर आहे। आता आपण सांगितले त्याप्रमाणे आताच एक तास आधी युनियन होम सेक्रेटरी माननीय युनियन होम सेक्रेटरी यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झालेली आहे आणि त्याबद्दल आम्हाला तपशीलवार आणि सखोल सूचना देण्यात आली आहे। त्या सूचनांच्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्रातील कोस्टल डिस्ट्रिक्ट्स आहेत त्या ठिकाणी आणि इन्क्लुडिंग मुंबई तर आम्ही मॉक ड्रिल वगैरे घेणार आहे। मॉक ड्रिलमध्ये बेसिकली लोकांमध्ये युद्धची स्थिती, युद्धजन्य स्थिती, या परिस्थितीमध्ये लोकांची तयारी काय असावी आणि जर सायरन वगैरे वाजले तर त्यांना कसं रिॲक्ट करायचे आणि आपल्याला सूचनेनुसार कशी सेफ प्लेसेसवर स्वतःला हलवायचे त्याबद्दल त्यांना अवेअरनेस करण्यासाठी मॉक ड्रिल घ्यायचे। या मॉक ड्रिलमध्ये व्हॉलंटियर्स पण सहभागी होणार आणि आमचे जे सिव्हिल डिफेन्सचे व्हॉलंटियर्स, ट्रेंड व्हॉलंटियर्स असतात त्यांना युद्धजन्य परिस्थितीमध्ये पॅसिव्ह रेजिस्टन्स देण्यासाठी, म्हणजे लॉसेस आणि डॅमेजेस कमी करण्यासाठी आणि जीवितहानी कमीत कमी व्हावं त्यासाठी नियरेस्ट हॉस्पिटलला अप्रोच करणे, फर्स्ट एड देणे, रेस्क्यू करणे, रिहॅबिलिट करणे याबद्दलची ट्रेनिंग देण्यात आली आहे। त्याबद्दल ती कारवाई बरं, किती ठिकाणी होणार आणि वेळ ठरली आहे का की पीक आवरमध्ये असणार की आम्ही तेवढा डिटेल्स डायव्हर्ज करू शकत नाही। आम्ही उद्या त्याच्यावर मॉक ड्रिल वगैरे घेणार आहे सूचनाप्रमाणे आणि त्याचे फीडबॅक आम्ही शासनाकडे सादर करू। याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंटची आवश्यकता असेल ते शासनाचे डायरेक्शननुसार आम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू। मुंबईमध्ये काही ठरलंय का किती ठिकाणी असणार हे सगळं? मुंबईच्या पण सायरन्सची उपस्थिती आहे आणि सायरन्स जो आहे तो मेन आहे त्याचेच फीडबॅक घेणे आणि या व्यतिरिक्त आपले जेवढे वॉर्ड्स आहेत त्या वॉर्डप्रमाणे त्याच्यावर आमचे व्हॉलंटियर्स तयार आहेत, उपलब्ध आहेत, हजर आहेत, ट्रेंड आहेत, ते कारवाई करते। शेवटचा प्रश्न, कोण कोण यामध्ये, म्हणजे मुंबई पोलीस तर असतीलच, फायर ब्रिगेड, NDRF हे सुद्धा सहभागी असणार आहेत या मॉक ड्रिलमध्ये? माननीय चीफ सेक्रेटरीच्या सूचनानुसार याच्यामध्ये जे काही दुसरी एजन्सीज याच्यामध्ये सहभागी होणार आहे ते उपलब्धतेनुसार डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या हाताखाली काम करणारे अधिकारी, इतर गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आणि NCC आणि दुसरे स्टुडंट्स, काही स्टुडंट्स वगैरे याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात। थोडीशी भीती पण आहे आणि उत्सुकता सुद्धा आहे लोकांमध्ये, तर त्यांना काय आवाहन कराल? बी सेफ आणि बी प्रिपेअर्ड फॉर एनी इव्हेंच्युअलिटी। आमची मानसिक तयारी हेच सर्वात उत्तम तयारी आहे आणि आपली मानसिक तयारी आम्ही कुठलीही परिस्थितीला तोंड देऊ शकतो। कॅटेगरी 1, कॅटेगरी 2 आणि कॅटेगरी 3 म्हणजे फरक काय असणार आहे त्याच्यात? तो व्हलनरेबिलिटीचे प्रमाणे त्याचे कॅटेगराईज करण्यात येतो। जो मोस्ट व्हलनरेबल आहे त्याला कॅटेगरी 1 काय म्हणतो। त्यामुळे संक्षिप्तपणे प्रभात कुमार सरांनी सांगितले की कशा प्रकारे हे मॉक ड्रिल होणार आहे आणि मॉक ड्रिलमध्ये कुठेही घाबरायचं नाही आहे आणि एक प्रकारे तयारी ही मॉक ड्रिल दरम्यान केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं। कॅमेरामॅन विनय राजभरसह मी वेदांत नाईब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।